तर भिगवण प्रकरणातील मुलगी पोलिसांसमोर हजर झालेली असून आपण स्वमर्जीने संबंधित मुलासोबत आपला जबाब तिने दिलेला आहे. मात्र मुलीच्या नातेवाईकांनी मुलीवरती दबाव असल्याचा आरोप केलेला आहे. मुलगी आमच्या ताब्यात मिळावी अन्यथा आत्महत्या करणार असा इशारा मुलीच्या मामानं दिलाय. तुम्ही मला सांगा, तू भाऊ येतो हा, तुम्हाला सांग नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं? आम्ही शॉपिंग करून लग्नाची घरी निघालो होतो. तर त्याने आम्हाला आनंद हॉटेलच्या पाठीमागे विषमगृह शेजारी गाडी थांबवून त्यांनी आमच्या डोळ्यात चटणी टाकून आमच्या तिघांना मारहाण करून माझ्या बहिणीला बळजबरीने उचलून गाडीत टाकले आणि तो तिथनं फरार झाला. तुम्ही त्यावेळेस त्याला विरोध केला नाही का? काय झालं होतं ते? चटणी टाकल्यामुळे आम्हाला पुढे समोर काही दिसलंच नाही. तरी आम्ही त्याला धरायचा प्रयत्न केला तर त्याने आम्हाला हाणमार केली. त्यामुळे तो सुटला आमच्या हातून. खरं तर त्यांच्याबरोबर आज दुसरे नातेवाईक आहेत आपल्याबरोबर. मग काय सांगाल तुम्ही, की आता मुलीने तर असा जबाब दिलाय की मी स्वतःहून त्याच्याबरोबर आले आणि माझ्यावरती कोणती जबरदस्ती झाली नाही. त्याचा पहिला एक व्हिडिओ आला, काल एक त्याचं स्टेटमेंट आलं पोलीस स्टेशनच्या आसपास. तिने ते एक माध्यमांशी बोलताना सांगितले की मी स्वतःहून आले. काय वाटतं तुम्हाला? ती मुलगी जोपर्यंत आमच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत आम्हाला पुढची प्रतिक्रिया काहीच देणं शक्य नाही. ती मुलगी दबावाखाली आहे, कशाखाली आहे हे इथून काही सांगू शकत नाही. कारण ती थोडीशी आमच्या संपर्कात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती काय प्रतिक्रिया देते हे आम्ही सांगू शकत नाही. त्यासाठी आम्ही चाललेलो आहे तिकडंच. आमच्या संपर्कात थोडी एक 10-15 मिनिटं ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते आम्ही सांगू शकतो की तिचं मत परिवर्तन झालंय, काय झालंय. त्या पुढच्या गोष्टी काही सांगू शकत नाही ना. खरं तर ज्या मामाने तिला सांभाळलं, त्या मामाकडे आपण आहे. खरं तर तुम्ही असं म्हणताय की ते तुमच्याकडे होते, तुमचं गावाकडे कुठं होते ते, आणि किती वर्ष तुमच्याकडे होते, आणि त्यांनी सांगितलेलं ते तुम्हाला पटतंय का? तिने सांगितलेलं एकही गोष्ट बरोबर नाही. कारण त्याची शहानिशा झालीच पाहिजे. तिच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं चटणी टाकली नाही आणि मला माझ्या सहकुशीने गेली. आणि 9 वर्ष झालं मी मध्ये. 9 वर्षापूर्वी ती 5वीला होती. 11 वर्षाची मुलगी अशी होऊ शकता का तुम्ही सांगा? आणि दुसरी गोष्ट, आजच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं भावाच्या मोबाईलवरून फोन केला. तर भावाच्या मोबाईलचा तुम्ही कॉल रेकॉर्ड काढा आणि ती काय बोलली, ती बोलली का त्या मोबाईलवरून बघा. आणि आता आता 1च वर्ष म्हणते. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये किती तथ्य, किती दबाव आणलाय तिच्यावर, ह्या व्हिडिओवरूनच दिसतंय आपल्याला. आता जर समजा त्या मुलीने स्टेटमेंट दिलंय की मी त्याच्याबरोबरच राहणार आहे आणि मी चौकशीने राहते, ते जर समजा नाही चालेल तर तुम्ही काय करणार? बघा, माझी बहीण तर आज बेडवरच आहे, आज मरणाच्या दारात आहे. मी सुद्धा आत्महत्या करणार. शेवट मग आमच्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला जगायला अधिकार तिने ठुलाच नाही. तिच्या दबाव आहे. ती 100% आमच्या बरोबर येईन आम्हाला खात्री. फक्त तिच्या दबाव आहे. पोलिसांनी आम्हाला फक्त ते 2 तास आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही ते आमच्या पद्धतीने करतो. हे होते त्या मुलीचे नातेवाईक. ते अजूनही ठाम आहेत की मुलीवरती दबाव आहे आणि मुलीचे स्टेटमेंट जे आहे ते दबावाखाली केले जात आहेत. मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, भिगवण. तर भिगवण प्रकरणातील मुलीची आई आणि नातेवाईक बारामती शहर पोलीस स्टेशनला दाखल झालेले आहेत आणि बारामती शहर पोलीस स्टेशनकडे आता कडेकोट बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवलेला आहे. भिगवण प्रकरणातील मुलीची आई आणि नातेवाईक जे आहेत ते आता बारामती शहर पोलीस स्टेशनला दाखल झाल्याची माहिती सध्या समोर येते. नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की मुलीवरती प्रचंड दबाव आहे आणि या संदर्भातच आता बारामती शहर पोलीस स्टेशनकडे तिचे जे नातेवाईक आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या पोलीस स्टेशनच्या त्या बाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तर भिगवण प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झालेले आहेत. 9 वर्षांपासून आमचे संबंध असल्याचं त्या मुलीनं सांगितलेलं आहे. म्हणजे मुलगी अल्पवयीन असल्यापासून झहीर शेखसोबत तिचे संबंध होते. त्यामुळे झहीर शेखवरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी पडळकरांनी केलेली आहे. पोलिसांनी ती मुलगी आणि मुलगा सापडत नाहीत, मात्र ते नोटरी करतात, मीडियाला बाईट देतात, यामध्ये कोणती तरी मोठी शक्ती आहे असा आरोप देखील केला आहे. ती काय म्हणते, 9 वर्षापासून माझे याचे संबंध आहेत. 9 वर्ष म्हणजे ती मुलगी 12 वर्षाची होती. म्हणजे या लोकांनी 12 वर्षाची मुलगी म्हणजे 5वी-6वीला ही मुलगी आहे, तेव्हा या मुलीला टार्गेट केलं आहे, तेव्हा ही बळी मुलगी पडलेली आहे आणि तेव्हापासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे. आत्ता माझं पोलिसांना म्हणणं असं आहे, तुम्ही मुलगी संज्ञान आहे, मुलगी जसं म्हणेल तसं करतो असं तुमचं म्हणणं आहे. आता हे मुलीनंच तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिलाय.
हे स्टेटमेंट ग्राह्य धरून पोलिसांनी सुमोटो या शेखवरती फोक्सो अंतर्गत कारवाई करावी. पोलिसांनाही सापडत नाहीत. म्हणजे नोटरीवाल्याकडे कसे गेले? नोटरीवाला यांना कोणी मिळवून दिला? हे तर नवीन मुलं आहेत, यांना काही एवढं बाहेरचं माहीत नाही. नोटरीवाल्यावर पण गुन्हा दाखल केला पाहिजे. काही पत्रकार मित्रांना पोलिसामध्ये हजर होण्यापूर्वी त्यांनी बाईट दिली आहे. कसं काय त्यांचं कॉन्टॅक्ट झालं? पोलीस तर एवढे 8-8 टीम पोलिसांच्या प्रयत्न करत होत्या, सगळे CCTV फुटेज चेक केले जात होते आणि हे पत्रकारांना बाईट देत आहेत आणि मग पोलीस स्टेशनला हजर होत आहेत. पत्रकार कसे काय आले? ह्या मुलांचं काय पत्रकारांशी कॉन्टॅक्ट आहे? ह्याच्या पाठीमागं कोण आहे याचा तात्काळ तपास पोलिसांनी करावा. भिगवणमधली ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत नियोजनबद्ध घडलेली आहे. अझर शेख नावाचा जो हरामी वृत्तीचा माणूस आहे की ज्याच्यावरती 14-15 वेगवेगळ्या केसेस आहेत. लव जिहादची पण एक केस त्याच्यावरती आहे. तलाठी भाऊसाहेबांना मारहाणीची केस त्याच्यावरती आहे. ॲट्रॉसिटीच्या अनेक केसेस आहेत. हा 2 नंबरचा व्यवसाय करून अशा मुलांना पैसे पुरवून प्रवृत्त करतोय आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये अझर शेखचा सर्वात मोठा हात आहे. तर अपहरण झालेल्या मुलीच्या आईला भिगवण इथल्या खासगी रुग्णालयामधून बारामती शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे. प्रकृती बरी नसल्यामुळे बारामतीत रुग्णवाहिका दाखल करण्यात आलेली आहे.